नराधम विशाल गवळीला आता कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं जाते आणि विशेष न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे। कल्याण सत्र न्यायालयामध्ये कडेकोट पोलीस व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी कल्याणच्या न्यायालयामध्ये सध्या हा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। संपूर्ण कोर्टला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। कल्याणमध्ये झालेल्या लहान मुलीवरचा अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर संतप्त वातावरण झालेलं होतं। या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत होती आणि त्यानंतर वातावरण तणावपूर्ण झालेलं होतं। आज कल्याण कोर्टमध्ये या आरोपीला आता हजर करण्यात येते सत्र न्यायालयामध्ये। या संदर्भातली सुनावणी होणार आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त कल्याण कोर्ट परिसरात मध्ये सध्या आहे आणि अक्षरशः पोलीस छावणीचं हे रूप आलेले दिसतंय। या आरोपीच्या पत्नीला सुद्धा पोलिसांनी आणलेल्या या ठिकाणी तर कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला हा मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांनाही कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये आता हजर करण्यात आले आणि यावेळी संतप्त नागरिकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून न्यायालय आणि न्यायालयाच्या बाहेर चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालय या प्रकरणामध्ये आता काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। आतिश, या आरोपीला आणि त्याच्या पत्नीला सध्या कल्याण कोर्टमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि काही वेळामध्ये सुनावणी सुरू होती असं कळते, काय अपडेट काय आहेत? जो मुख्य आरोपी विशाल गवळी आहे आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले मुख्य जे व्ही.एस. पत्रावळे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्या समोर हजर करण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापही त्यांना किती दिवसाची पीसी मिळाली हे अजून कळू शकलेले नाहीये। जे आरोपी दोन्ही पण आहेत त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं आणि आता त्यांना जे दोन्ही आरोपी आहेत त्यांना आता पोलिसांनी पुन्हा त्यांची रवानगी कल्याणच्या पोलीस स्टेशनमध्ये दोघांनाही पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एखाद्या वेळेस पुन्हा दुपारी हे दोन जे आरोपी आहेत त्यांना इथे आणण्याची शक्यता आहे, कारण की हे जे न्यायालय आहे हा विशेष न्यायालय होतं। या विशेष न्यायालयाच्या समोरच या दोघां जे आरोपी आहेत त्यांना इथे आणण्यात आलं होतं। न्यायालयाच्या समोर त्यांना समोर आणलेलं आहे। मात्र काही जे न्यायाधीश आहेत त्यांनी सुनावणी केलेली आहे, मात्र 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली ह्याच्यापैकी कमी होऊ शकलेले नाही। ठीक, आतिश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। जरूर अपडेट जाणून घेत राहू। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर कल्याण कोर्टमध्ये आता ही सुनावणी झालेली आहे। विशेष कोर्ट होतं कल्याणमधलं आणि एक आरोपी कोर्टातून आता पुन्हा एकदा कल्याण पोलिसांकडे रवाना करण्यात आलेले आहेत आणि नराधम गवळीची आता ही सुनावणी पूर्ण झाली आहे। त्याची पत्नी सुद्धा त्याच्याबरोबर कोर्टामध्ये तिलाही आणण्यात आलं होतं आणि या संदर्भातली सुनावणी पूर्ण झाली। दुपारी पुन्हा एकदा त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल असं कळतंय। अर्थात या अजून स्पष्टता यामध्ये येतेय। आरोपी कोर्टातून पुन्हा आता कल्याण पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आलाय।